ठीक आहे, हे करा ना. एकजुटीचा एक मिनिट चला आता शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, संघर्ष शेतकरी संघटनेचा जय असो. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. जय शिवराय. आज संघर्ष शेतकरी संघटनेची आम्ही बैठक घेऊन जी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी शासनाने जाहीर केली आणि त्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्या अटी टाकल्या, ज्या शेतकऱ्याला 2019ला कर्जमाफी मिळाली तो शेतकरी त्या कर्जमाफीत नाही आहे, त्याला मिळणार नाही. ज्याच्याकडं पक्कं घर आहे त्याला मिळणार नाही. ज्या शेतकऱ्याकडं 4 व्हीलर गाडी आहे त्यांनासुद्धा कर्जमाफी मिळणार नाही. या विरोधात आम्ही संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने तातडीची बैठक घेऊन उद्या विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे की शेतकऱ्यांना सरसकट कुठलीही अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. या विरोधात आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत. कारण या अन्यायकारक अटी तुम्ही देतात कशाला? जर या अन्यायकारक अटी टाकून तुम्ही जर कर्जमाफी देणार असाल तर मग ही कर्जमाफी देताय नेमकं कोणाला? कारण 2019ला बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे, त्यांना नाही म्हणता. उर्वरित ज्यांच्याकडे पक्कं घर आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. मग शेतकऱ्यांनी घरं बांधायची नाहीत का? ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे शेतकरी ही त्याच्या सुविधेसाठी दवाखान्यात यायचं असेल, कुठं इमर्जन्सी अर्जंटमध्ये जायचं असेल म्हणून गाडी घेतो, त्याने गाडी घेऊ नाही का? म्हणजे तुम्ही या योजना ज्या जाहीर करताय या निवड फसव्या. म्हणजे हे सरकार हुकुमशाहीचं सरकार आहे. आज तरी अशी भावना आमच्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. त्या संदर्भात आम्ही उद्या निवेदन देणार आणि अशा आमच्या 13 मागण्या आहेत. उद्या आम्ही विभागीय आयुक्त साहेब यांच्यामार्फत व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना एक आव्हान करणार आहे. जर तुम्ही 15 जूनच्या आतमध्ये जर या जाचकाठी या कॅन्सल करून सरसगट कर्जमाफी जर नाही जाहीर केली तर आम्ही 15 तारखेला विभागीय कार्यालय येथे शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत व त्याच दिवशी क्रांती चौक येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषणास बसणार आहे. अशा प्रकारची जर कर्जमाफी असेल याच्यापासून किती शेतकरी वंचित राहू शकते असं काय टेंटेटिव्ह फिगर? म्हणजे याच्यापासून असं म्हणलं पाहिजे फक्त बोटांवर मोजण्या इतक्या लोकांनाच कर्जमाफी मिळेल. मग ते कोण आहेत? असे शेतकरी की त्यांना म्हणजे कोणाला मिळणार हेच समजत नाही आहे. सध्या शेतकरी हा द्विधा अवस्थेत आहे. म्हणून आम्ही याच्या विरोधात मी सरकारला जोपर्यंत सरकार ह्या अटी शिथिल म्हणण्यापेक्षा सरसगट कर्जमाफी, आमची जी मागणी आहे ती सरसगट कर्जमाफी, कुठलीही अट न घालता शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी तरच आम्ही शांत बसणार, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. याच्यापूर्वी तुम्ही काही शासनाकडे पाठपुरावा केला की? हो, या अगोदरही आम्ही ज्यावेळेस सरसगट कर्जमाफीची आम्ही त्यांना फुलंब्री येथे रास्ता रोको केला, विदर्भात मोठं आंदोलन केलं की कर्जमाफी मिळावी. पण या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला म्हणजे त्याचं एक फलित म्हणून त्यांनी कर्जमाफी जाहीर केली, परंतु तिच्यामध्ये अटी व शर्ती टाकल्या. कुठलीही अट व शर्त न टाकता सरसगट कर्जमाफी द्यावी. का? मग आमदार एक वेळेस आमदार झाला तर त्याला आयुष्यभर त्याची पेन्शन मिळते, एक वेळेस खासदार झाला त्याला आयुष्यभर पेन्शन मिळते, कर्मचारी रिटायर झाला तर त्याला आयुष्यभर त्याला पेन्शन मिळते. मग आमच्या शेतकऱ्यांनी काय केलं आहे? शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो, फक्त म्हणण्यासाठीच आहे का? मग त्याला या योजनेचा लाभ का मिळत नाही? तो मिळावा यासाठी आम्ही आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही या सरकारला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सरकारला 15 तारखेचा अल्टिमेटम दिला. राज्यातल्या विविध संघटना, शेतकरी संघटना असतील या पण सांगतात की ही कर्जमाफी योजना फसली, त्यांना तुम्ही सोबत घेणार? हो, सर्वांना शेतकरी म्हणजे सर्वांना सोबत घेऊन सर्व संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, सर्वांना सोबत घेऊन आम्ही एक असं मोठं आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन या सरकारच्या विरोधात करणार आहोत. शासनाला काय आवाहन करणार तुम्ही? आम्ही तेच त्यांना या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतोय
की येणाऱ्या 14 तारखेपर्यंत तुम्ही हा निर्णय तुमचा बदलावा. जर कधी तुम्ही 14 तारखेपर्यंत तुमचा निर्णय बदलला नाही तर येणाऱ्या 15 तारखेला या शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्हाला बघायला मिळेल. शासनाने जे ऑनलाईन खत विक्री सुरू केली आहे त्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत. कारण प्रत्येक शेतकऱ्याकडं अँड्रॉईड मोबाईल नाही आहे. कारण ज्यावेळेस त्यांनी कर्जमाफी जाहीर केली त्यावेळेस त्यांनी अटी टाकल्या. मग त्या अटी टाकल्यानंतर शेतकऱ्याकडं सुद्धा मोबाईल नाही आहे आणि मोबाईल नसल्यामुळं त्याला त्या खत जी खरेदी आहे ती त्याला ऑनलाईन करता येत नाही आहे. त्या विरुद्धसुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि ज्यावेळेस ऑनलाईन आम्ही खत घ्यायला तयार आहोत परंतु स्थानिक दुकानदार त्या खतासोबत वेगळेच आणखी काही प्रोडक्ट देतात आणि त्याचे पैसे त्यात लावतात, हे सुद्धा आम्ही आवाज उठवणार आहोत. आणि उद्याचं जे निवेदन आहे हे आम्ही फक्त या ठिकाणीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही अशी आंदोलनं करत राहू. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आमची संघर्ष शेतकरी संघटना शांत बसणार नाही. उद्याचे निवेदन हे महाराष्ट्रभर देणार आहे का तुम्ही? नाही, उद्याचं निवेदन हे आम्ही विभागीय आयुक्ताला देणार आहे. म्हणजे मराठवाड्या पूर्ण त्या ठिकाणी येऊन जातो. आणि अजून एक असं म्हणायचं आहे की सरकारला असं वाटतं का की शेतकऱ्याने फक्त दळभद्रीच राहावं. कारण ज्या अटी तुम्ही लावतायत याचा अर्थ आम्ही घरं बांधू नये, याचा अर्थ आम्ही चांगलं जेवण जेवू नये, चांगले कपडे घालू नये, आम्ही फक्त राबत राहायचं आणि कर्जबाजारी व्हायचं आणि आत्महत्या करायची, एवढंच शेतकऱ्यांना करायचं का, हेच आम्हाला शासनाला प्रश्न विचारायचा आहे. आपलं नाव? बाळासाहेब भुमे, मी मराठवाडा अध्यक्ष. मी उदयराज गायकवाड पाटील, संघर्ष शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष. उद्या होणाऱ्या या निवेदन देण्यासाठी संघर्ष शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी तसेच आपल्या शहरातील असेल किंवा ग्रामीण भागातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की उद्या मोठ्या संख्येने विभागीय आयुक्त तसेच जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद.